तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय डिफाईन केलं होतं? रिंग डिफाईन केली आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले. व्हॉट इज द रिंग? A set with two binary operations. One is called addition and another is called multiplication, satisfying the following six properties. What is the first property? Abelian under addition, a plus b equal to b plus a. Second one, associativity under addition. Third one, existence of additive identity. Fourth, additive inverse. Fifth, multiplicative associative, right? And sixth one, left and right distribution of addition over multiplication, right? Over addition, yes. तर ह्या सहा प्रॉपर्टी जो सेट सॅटिस्फाय करतो विथ टू बायनरी ऑपरेशन त्याला आपण रिंग म्हणतो. आता इन ऍडिशन टू दो सिक्स प्रॉपर्टीज, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ए बी इक्वल टू बी ए, इट इज कॉल्ड कॉम्युटेटिव्ह रिंग. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असेल तर रिंग विथ युनिटी, आणि नॉन झिरो एलिमेंटला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असेल तर त्या एलिमेंटला म्हणतो आपण युनिट, राईट? रिंग, कम्युटेटिव्ह रिंग विथ युनिट. तर ते डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स बघितलेत. नेक्स्ट लेक्चर आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ रिंग्स. ग्रुप थेअरी मध्ये ऑलरेडी काही प्रॉपर्टी प्रूव्ह केलेत. ऑन द सेम लाईन वी हॅव टू प्रूव्ह दोज थिंग्स. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज? तीन एलिमेंट्स दिलेले आहेत ए बी सी. तर पहिली प्रॉपर्टी काय आहे? ए इंटू झिरो इक्वल टू झिरो इंटू ए इक्वल टू झिरो. आपण आतापर्यंत वापरत आलोय गणितामध्ये. कुठल्याही संख्येला झिरो न गुणाकार केला उत्तर काय येतं? झिरो. ते आता आपल्याला प्रूव्ह करायचं. आतापर्यंत फक्त आपण अज्युम केलं होतं एक पॉझिटिव्ह संख्या दुसरी निगेटिव्ह संख्या त्यांचा गुणाकार निगेटिव्ह. फक्त अज्युम. हे आपण वापर कसं काय विचार केला होता का आतापर्यंत? नाही, फक्त वापरलं असं असतं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं त्या गोष्टी. ठीक आहे, तर एक एक आपण बघूया. सो प्रूफ हा महत्वाचा थेरम आहे. लहान आता परीक्षेत बघितले आपण, लहान लहान प्रश्न विचारायला लागलेत, अशा टाईपचे पण प्रश्न होते. तर खूप सोपं आहे, व्यवस्थित समजून घ्या. सो प्रूफ काय काय दिलेलं आहे आपल्याला? आर प्लस डॉट इज अ रिंग दिलेली आहे. रिंग आहे म्हणजे आर मध्ये त्या सहा प्रॉपर्टी ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होत असतात बाय डेफिनिशन. अजून काय दिलेलं आहे? तीन एलिमेंट घेतले आपण. लेट ए बी सी आर एनी थ्री एलिमेंट्स ऑफ दिस रिंग. फर्स्ट वन, व्हॉट इज फर्स्ट वन? क्लेम. काय प्रूव्ह करायचं पहिल्यामध्ये? काय प्रूव्ह करायचंय? ए इंटू झिरो इक्वल टू झिरो इंटू ए इक्वल टू झिरो. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. काल आपण बघितलंय सात नोट्स होत्या रिंगच्या डेफिनेशन नंतर. आपण सात नोट लिहिल्या. त्यातली पहिली नोट काय होती? काय होती पहिली नोट? पहिली नोट काय होती? आर प्लस इज अबेलियन ग्रुप. पहिली नोट होती का बघा, पहिल्या प्रॉपर्टी नुसार इज अबेलियन ग्रुप. पहिली प्रॉपर्टी काय आहे रिंगची? ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. ज्या रिंग मध्ये ती सॅटिस्फाय त्याला अबेलियन म्हणतो आपण. सो अंडर ऍडिशन आर इज अ अबेलियन ग्रुप आपल्याला माहिती आहे. आर इज अ अबेलियन ग्रुप असल्यामुळे ग्रुपच्या सगळ्या प्रॉपर्टीज सॅटिस्फाय होतात आर मध्ये. म्हणून काय सॅटिस्फाय होईल सुरुवातीला? सो वी हॅव अबेलियन ग्रुप असल्यामुळं ऍडिटिव्ह आयडेंटिटी असेल त्याच्यामध्ये. सो ए प्लस झिरो इक्वल टू ए. हे सगळ्या एलिमेंटसाठी ट्रू आहे रिंग मधल्या. काही अडचण याच्यामध्ये? सगळ्यासाठी आहे. म्हणून झिरो प्लस झिरो झिरो होता, बिकॉज इट इज अ ग्रुप अंडर ऍडिशन. झिरो इज द आयडेंटिटी. झिरो प्लस झिरो इक्वल टू झिरो. तर याच्यामध्ये आपण दोन्ही साईडला एनी मल्टिप्लाय करूया. करू शकतो मल्टिप्लाय आपण, कारण रिंग मध्ये मल्टिप्लिकेशन पण आहे. दिस इम्प्लाइज, आता रिंग मध्ये आपल्याला सहावी प्रॉपर्टी आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. त्याच्यानुसार काय होईल? ए इंटू झिरो प्लस ए इंटू झिरो इक्वल टू ए इंटू झिरो प्लस झिरो. प्लस झिरो ऍड केल्यावर काही फरक पडतो का? ग्रुप असल्यामुळे काही फरक पडणार.
नाऊ बिकॉज ऑफ इन ग्रुप आपल्याला माहिती आहे कॅन्सलेशन लॉ होल्ड होता ग्रुपमध्ये, आपण ग्रुप केलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल, कॅन्सलेशन लॉ होल्ड होत झाल्यामुळं लेफ्ट कॅन्सलेशन नुसार हा a इंटू 0 कॅन्सल होईल. व्हॉट इज रिमेनिंग, a इंटू 0 इक्वल टू 0. दिस इज बाय कॅन्सलेशन लॉ. कॅन्सलेशन लॉ ग्रुप मध्ये होता ना, रिंग मध्ये माहित नाही आपल्याला, ग्रुप मध्ये. आणि हा आर प्लस ऑलरेडी ग्रुप आहे आणि सगळं आपण प्लस बद्दलच बोलत आहोत बाय कॅन्सलेशन. ठीक आहे, म्हणजे काय प्रूव्ह केलं आपण, a इंटू 0 इक्वल टू 0. आता राहिलं काय, 0 इंटू a इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करणार, सिमिलरली कसं, राईट साइडने येणं मल्टिप्लाय करायचं आहे इक्वेशनला. सिमिलरली करूया मल्टिप्लाय. 0 प्लस 0 आपल्याकडे ऑलरेडी हे आहे, तर याच्या राईट साइडला येणं मल्टिप्लाय करा. अगेन बाय डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी हे होतं 0 इंटू ए प्लस 0 इंटू ए इक्वल टू 0 इंटू ए. सो बाय कॅन्सलेशन लॉ प्लस 0. सो बाय कॅन्सलेशन लॉ काय होईल, ठीक आहे, 0 इंटू ए इक्वल टू 0. ठीक आहे, देयरफॉर a इंटू 0 इक्वल टू 0 इंटू a इक्वल टू 0 फॉर ऑल a इन R. आतापर्यंत फक्त म्हणत होतो आपण कुठल्याही संख्येला 0 न गुणाकार केला की उत्तर काय येतं, 0. पण ते जर त्याला म्हणलं प्रूव्ह कर, जमेल का, नाही जमणार. हे काय विचारलंय असं असतंच म्हणणार. दिस इज द प्रूफ. हे झाली पहिली प्रॉपर्टी, राईट. व्हॉट इज सेकंड प्रॉपर्टी, व्हॉट इज सेकंड प्रॉपर्टी, a इंटू मायनस बी इक्वल टू मायनस ए इंटू बी इक्वल टू मायनस ए बी. हे प्रूव्ह करायचे. तर इनव्हर्सचं डेफिनेशन काय असते, ऍडिटिव्ह इनव्हर्सची, ऍडिटिव्ह इनव्हर्सची डेफिनेशन काय, a प्लस बी इक्वल टू 0 असं जर होत असेल तर त्या b ला a चा ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणायचा, राईट. आणि नोटेशन होतं b इक्वल टू मायनस ए किंवा a इक्वल टू मायनस बी. बरोबर आहे. म्हणजे काय ऑब्झर्व करतोय आपण इथं, एका साईडला एक संख्या आहे, दुसऱ्याला निगेटिव्ह संख्या आहे. हे प्रूव्ह करणे म्हणजेच एकमेकाचे इनव्हर्स दाखवायचे, ऍडिटिव्ह इनव्हर्स. म्हणजेच काय, बी इक्वल टू मायनस ए प्रूव्ह करणे म्हणजे बी इज ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ ए, दॅट इज ए प्लस बी इक्वल टू 0. हे प्रूव्ह करणे. आता इथं तशीच केस आहे बघा, ए इंटू मायनस बी एक संख्या आहे, दुसरी निगेटिव्ह आहे. बी इक्वल टू किंवा असं शॉर्ट मध्ये स्टार इक्वल टू मायनस हॅश असं जर दाखवायचं असेल आपल्याला, तर दाखवायचं काय, स्टार प्लस हॅश इक्वल टू 0. If we prove this, it means star equal to minus hash. तसंच similarly, suppose this is star, this is hash, so star equal to minus hash म्हणजेच काय, स्टार प्लस हॅश इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं दुसऱ्यामध्ये, सेकंड वन मी अगोदर क्लेम लिहितो. क्लेम काय प्रूव्ह करायचंय, a इंटू मायनस बी इक्वल टू काय आहे, मायनस ए इंटू बी आहे का, बरोबर आहे. मायनस ए इंटू बी इक्वल टू प्रूव्ह काय करायचंय, मायनस ए बी. हे प्रूव्ह करायचं. समजतंय, दॅट इज टू प्रूव्ह. म्हणजेच काय प्रूव्ह करायचंय, दॅट इज टू प्रूव्ह, मी आता जे स्टार हॅश सांगितलं तुम्हाला त्याच्यानुसार ए इंटू मायनस बी प्लस ए बी इक्वल टू 0 आणि मायनस ए इंटू बी प्लस ए बी इक्वल टू 0. हे प्रूव्ह करतात. समजतं, याच्यावरून हे कसं लिहिलं, म्हणायचं नाही हे इकडं मायनस आहे या साईडला घ्या प्लस होईल, आता नाही म्हणायचं. आता आपल्याला ऍडिटिव्ह इनव्हर्सची डेफिनेशन वापरायची. तर बघूया पहिला पार्ट. आपण ग्रुपमध्ये आहोत, आर प्लस इज अ ग्रुप. So we have असतं का असं, b प्लस मायनस b इक्वल टू 0 फॉर ऑल b बिलोंग्स टू r असतं.
कशामुळं? ऍडिटिव्ह इनव्हर्स. ठीक आहे. तर याच्या दोन्ही साईडला आपण ए न मल्टिप्लाय करूया. बी प्लस मायनस बी इक्वल टू ए न मल्टिप्लाय करू शकतो का आपण? करू शकतो, कारण बी प्लस मायनस बी हा रिंगचा एलिमेंट आहे, ए सुद्धा रिंगचा एलिमेंट आहे. रिंग मध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळं आपण ए इंटू हे लिहू शकतो. ठीक आहे. अगेन यूज द डेफिनेशन ऑफ रिंग, दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. काय भेटते याच्यानुसार? दिस गिव्स ए इंटू बी प्लस ए इंटू मायनस बी इक्वल टू, आता पार्ट ए मध्ये आपण प्रूव्ह केलंय ए इंटू झिरो इज झिरो. झालं का? ए बी प्लस ए इंटू मायनस बी इक्वल टू झिरो. हे बघा, ए बी प्लस ए इंटू मायनस बी इज झिरो. दॅट इज, दिस इम्प्लाइज काय होते हे? ए इंटू मायनस बी इक्वल टू ए बी. पहिला पार्ट. दुसरा पार्ट कसा प्रूव्ह कर? दुसरा काय आहे? मायनस ए इंटू बी ए. इथं मायनस बी होता, त्याची प्रॉपर्टी वापरली आपण. तसं मायनस ए साठी काय करावं लागेल आपल्याला? अल्सो ए प्लस मायनस ए इक्वल टू झिरो. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? मायनस ए इंटू म्हणजे राईट साइड बी पाहिजे, so विल मल्टिप्लाय धिस फ्रॉम राईट साइड बाय बी. तर काय होईल? हे ए प्लस मायनस ए इंटू बी इक्वल टू झिरो इंटू बी. by distributive property, this is a into b plus minus a into b equal to, by part a this is 0. So this means इथं बघा, आपण दॅट इज टू प्रूव्ह मध्ये लिहिलंय मायनस ए इंटू बी प्लस ए बी झिरो, म्हणजेच मायनस ए इंटू बी इज मायनस ए बी. आता म्हणायचं नाही आपण त्या साईडला घेऊन जावा मायनस होईल, आता नाही म्हणायचं. दिस इज काय होईल याच्यानुसार? मायनस ए इंटू बी इक्वल टू मायनस ए बी. दिस इज सेकंड पार्ट. व्हॉट इज थर्ड वन? क्लेम काय आहे थर्ड मध्ये? व्हॉट इज क्लेम इन थर्ड? मायनस ए इंटू मायनस बी इक्वल टू ए बी. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. तो कन्सिडर LHS घेऊया आपण. कन्सिडर मायनस ए इंटू मायनस बी. दिस इज इक्वल टू, याला असं लिहू शकतो का आपण? मायनस ऑफ ए इंटू मायनस बी असं लिहू शकतो का? कशामुळं? आता काय प्रूव्ह केलं बघा आपण? काय प्रूव्ह केलं? ए इंटू मायनस बी असेल तर मायनस तो बाहेर घेतला, बरोबर आहे. तर इथं सेम थिंग बघा, मायनस ए इंटू बी मायनस बी आहे, तर हा मायनस बाहेर घेऊया आणि बाकी जसं तसं. दिस इज, हा पण मायनस बाहेर घेऊया. काय होतं मायनस बाहेर घेतल्यावर? मायनस ऑफ मायनस ए बी. काही अडचण? आणि ग्रुप मध्ये ए चा 2 वेळेस इन्व्हर्स घेतलं तर काय भेटतं ग्रुप मध्ये? हा ए आहे, त्याचा 2 वेळेस इन्व्हर्स घेतला तर काय भेटतं? तो स्वतःच भेटतो. तो सेम थिंग, ए बी चा 2 वेळेस इन्व्हर्स, दिस इज ए बी. काही अडचण? हे कशामुळं? एखादी एलिमेंटचा 2 इन्व्हर्स घेतलं की तो स्वतःच असतो ग्रुप मध्ये, फॉर ऑल ए इन आर. ठीक आहे. नेक्स्ट वन, फोर्थ. व्हॉट इज क्लेम? त्यात काय प्रूव्ह करायचं आपल्याला? ए इंटू बी मायनस सी इक्वल टू ए बी मायनस ए सी. आतापर्यंत वापरायचं, ह्याच्यानं मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, सेपरेट करा ब्रॅकेट वगैरे म्हणत होतो आपण, राईट. आता प्रूव्ह करायचं त्याला. हाऊ टू प्रूव्ह इट? दुसरा पार्ट आहे का हा एक, दुसरा पार्ट बी बी मायनस सी इंटू ए इक्वल टू बी ए मायनस
सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यातला पहिला पार्ट बघूया. तो ए इंटू बी मायनस सी. दिस इज ए इंटू मायनस, रिंग मध्ये मायनस म्हणजे तो असतो इनवर्स, ऍडिटिव्ह इनवर्स असतो. तर त्याला असं लिहिता येईल बी प्लस मायनस सी. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी वापरा. दिस इज ए बी प्लस a into minus c. So this is AB. What about a into minus c? Minus c. आता प्रूव्ह केला आपण दुसऱ्या पार्ट. सिमिलरली तुम्ही दुसरा पार्ट प्रूव्ह करू शकता. What about last one? Fifth one? फिफ्थच आहे ना? Fifth one, minus 1 into a is minus c. So claim minus 1 into a equal to minus c. काय आपण अज्युम केलं त्याच्या अगोदर फर्दर मोर असं काहीतरी लिहिलेलं आपण. काय आहे? as r has unity 1 has unity element 1. Therefore, what is the definition of unity? काय असतं? a into 1 equal to 1 into a equal to a, for all a in ring. This is definition of unity, right? आता सेम थिंग, एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटचा निगेटिव्ह स्टार इक्वल टू मायनस हॅश. हे प्रूव्ह करणे म्हणजे काय? स्टार इक्वल टू मायनस हॅश हे प्रूव्ह करणे म्हणजे काय? स्टार प्लस हॅश इक्वल टू 0. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आपल्याला इथं? -1 इंटू ए प्लस ए इक्वल टू 0, राईट? तर आपण कन्सिडर करूया. कन्सिडर -1 इंटू ए प्लस ए. दिस इज इक्वल टू -1 इंटू ए प्लस ए ला आपण 1 इंटू ए लिहू शकतो. आणि रिंग मध्ये असल्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? -1 प्लस 1 इंटू ए. दिस इज रॉंग झालं का? ओके, राईट. सो 0 इंटू ए. सो दिस इज 0. म्हणजे काय आला? -1 इंटू ए प्लस ए इक्वल टू 0. देअरफॉर -1 इंटू ए इक्वल टू मायनस. क्लियर आहे? What about sixth one? Claim -1 into -1 equal to 1 प्रूव्ह करायचं. ओके, तर काय माहिती आपल्याला आत्ताच्या ह्याच्यानुसार? वी हॅव आता काय प्रूव्ह केलं आपण? -1 इंटू ए इक्वल टू मायनस ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू आर. आत्ता प्रूव्ह केलं आपण इथं. तर ए च्या ठिकाणी -1 ठेवा, काय होईल? सगळ्यासाठी आहे त्याच्यामुळे -1 साठी पण असेल. ए इक्वल टू -1. देअरफॉर काय होईल? -1 इंटू -1 इक्वल टू मायनस ऑफ -1. बट मायनस ऑफ -1 इज दिस. कंप्लीट द बोर्ड. आपल्याला प्रूव्ह करायचं. आपल्याला काय रिंग दिलेली आहे? लेट आर बी रिंग. लेट आर प्लस डॉट बी अ रिंग with unity with unity. What is the claim? काय प्रूव्ह करायचं आपल्याला? Unity is unique. So unity is unique. हा पहिला पार्ट आहे.
दुसरा आपण नंतर बघूया. एखादी गोष्ट युनिक आहे म्हणजे कसं प्रूव्ह करतो आपण? एकच आहे कसं प्रूव्ह करतो? रोहिणी क्लासमध्ये एकटीच आहे, एकच आहे, एकच रोहिणी, कसं प्रूव्ह करायचं? ग्रुपमध्ये पण प्रूव्ह केलं, ऍडिटिव्ह आयडेंटिटी इज युनिक. हाऊ टू प्रूव्ह इट? कसं? एकच आहे. कॉन्ट्रडिक्शन दोन असेल तर काय होतील? मी तिला पण रोहिणी म्हणतोय, सपोज दीज टू आर रोहिणी, कुठेतरी कॉन्ट्रडिक्शन येतं खाली. आपण जर चर्चा करत गेली तिच्या प्रॉपर्टी बद्दल, खाली मग शेवटी प्रूव्ह होतं ही रोहिणी नाही हर्षदा आहे. बरोबर आहे. तो सेम थिंग. तर युनिटी युनिक प्रूव्ह करायचं आपल्याला, दोन घेऊता आणि एकच आहे दाखवूया शेवटी. ठीक आहे, राईट. वन अँड वन डॅश बी टू युनिटी ऑफ आर युनिटीज. अज्युम करूया. So this implies, what is the property of unity? So A into 1 equal to A equal to 1 into A. Name this equation as 1. And A into 1 dash equal to A equal to 1 dash into A. This is true for all A belongs to R. In difficulty? Now this is true for all A belongs to सगळ्या एलिमेंट साठी आहे. So take A equal to 1 dash in equation 1 and A equal to 1 in equation 2. काय होतं? सगळ्यासाठी असल्यामुळे यांच्यासाठी पण ट्रू असणार आहे ते. दिस इम्प्लाइज काय होईल? इक्वेशन 1 मध्ये A च्या ठिकाणी 1 डॅश ठेवा, काय भेटतं? 1 डॅश इंटू 1 इक्वल टू 1 डॅश इक्वल टू 1 इंटू 1 डॅश. अँड इक्वेशन 2 मध्ये A च्या ठिकाणी 1 ठेवा, काय भेटतं? 1 इंटू 1 डॅश इक्वल टू 1 इक्वल टू 1 डॅश इंटू. भेटलं? आता याच्यामध्ये आपण ऑब्झर्व करूया 1 डॅश इंटू 1 and these two things. काय होतं याच्यावरून? So this implies काय होतं? 1 डॅश इंटू 1 इक्वल टू 1 डॅश इक्वल टू 1, फक्त हे दोन आणि हे दोन, इंटू 1 इक्वल टू 1, म्हणजे सगळे सारखेच आहेत. So this implies 1 डॅश इक्वल टू 1. आपण घेतलं, दोन युनिटी घेतल्या 1 आणि 1 डॅश, पण दोन्ही काय आहेत? सारख्याच आहेत. बघा युनिकनेस कसं प्रूव्ह करतोय? दोन ऍज्युम केल्या पण उत्तर काय आलं? दोन्ही एकच आहे. म्हणजे काय प्रूव्ह केलं आपल्याला? दिस इम्प्लाइज युनिटी इन आर इज युनिक. काय अडचण? व्हॉट इज सेकंड पार्ट? If a ring element has a multiplicative inverse, it is unique. Same thing. So second part, let A belongs to R has multiplicative inverse. Multiplicative inverse आहे, अजून करूया आपण. आता तो इन्व्हर्स काय असणार आहे? एकच. So assume B and B dash are inverses of A. दोन अज्युम केला आपण, इन्व्हर्सेस ऑफ A.
So what is the definition of inverse? A into B equal to 1 equal to B into A. This is equation 1. And A into B dash equal to 1 equal to B dash into A. This is second one. इथं assume करूया आपण. Let A belongs to R be a multiplicative inverse and 1 belongs to R is unity. कारण इथं आपण लिहितोय 1 काय मेन्शन करणं गरजेचं आहे. So it is a unity. Now same thing काय करायचं इक्वेशन 1 ला 1 मध्ये काय करायचं इक्वेशन 1 मध्ये ओके ठेवल्यानंतर किंवा बघूया therefore so can we write B equal to B into 1 by the definition of unity? So this is B into 1 च्या ठिकाणी आपल्याला एवढे ऑप्शन आहेत एवढ्यापैकी आपण लिहू शकतो काही राईट तर आपण लिहूया A into आपल्याला B डॅश घ्यायचं ना A into B dash. Can we write 1 च्या ठिकाणी A into B dash? But we are in ring. Associative property under multiplication also holds. So this is BA into B dash. What is BA? 1. So 1 into B dash. 1 into B dash is B dash. So B equal to B dash. आपण दोन इनव्हर्सेस घेतोय दोन्ही काय आहेत सारखे. Therefore multiplicative inverse किती आहेत unique. Multiplicative inverse of A is unique. Any difficulty? Yes, good.